शिवसेनेच्या वतीने राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकल्या आणि तीव्र शब्दामध्ये निषेध केला। सदर घटना आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता घडली आहे। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही मराठवाडा दौरा सुरू झाला। राज ठाकरे आज बीड जिल्ह्यामध्ये आले असता त्यांचे जल्लोषात स्वागत झालं, पण शिवसैनिकांना त्यांचा विरोध करत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या ताफ्यावर सुपारी उधळल्या। यावेळी मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध असल्याचे सांगत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला। मात्र पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना बाजूला घेतलं व लोकसभेला सुपारी घेतली होती, आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन तुम्ही आलाय म्हणून मनोज जरांगे पाटलांचा सुंदर आंदोलन सुरू झालं आहे। तसेच तुम्ही विरोध करता, त्यामुळे तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात हे विचारण्यासाठी आम्ही इथं आलो, अशा घोषणा देत त्यांच्या ताफ्यावर सुपारी उधळल्या। पदाधिकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न अपयशी ठरलेला आहे। मनसैनिकांनी त्यांना अक्षरशः पायाखाली तुडवलेला आहे। जे अनेक जिल्ह्यामध्ये घडलं, मराठा आरक्षणाला दडून हे जे प्रकार करण्याचे राजकीय लोक करण्याचा प्रयत्न करतायत, मराठा आरक्षणाला दडून हा प्रकार चुकीचा आहे। मराठा आरक्षणाचा आणि ह्या वरेकरचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही। हा मराठा आरक्षणाचा अर्थार्थी संबंध नाही। या ठिकाणी मराठा आरक्षक एक देखील नव्हता। ह्यांनी राजकीय षडयंत्र रचून राजसाहेबांच्या गाडीच्या पुढे आले आणि त्यांना मनसैनिकांनी मनसे स्टाईल धडा शिकवला नव्हता। त्यांनी मराठा समाजाच्या नावाने नंतर हे केलं। ज्यावेळेस त्याला मार पडला त्यावेळेस त्यांनी मराठा, तो एक उबाटा गटाचा जिल्हा इथं येऊन आम्हाला हे शिकवणार, बरं त्यांनी समोरासमोर येऊन करायची हिंमत झाली नाही, बाजूला तिकडून फेकले। अशा प्रकारे या घटनेनंतर मनसे पदाधिकारी आक्रमक झाले होते।